नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। एचएमपीव्ही विषाणूबद्दल राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क, 2 दिवसात तातडीची बैठक। संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशी देण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाज काढणार मोर्चा। गिरीश महाजन पागल झालेत, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल। आणि जळगाव महापालिकेच्या वतीने खानदेश महोत्सवाचं आयोजन। आता पाहूयात सविस्तर वृत्त। कोरोनानंतर आता भारतात नवीन एचएमपीव्ही विषाणूचे 3 रुग्ण आढळल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। याविषयी राज्यातील आरोग्य विभाग 2 दिवसात मुंबईत तातडीची बैठक घेणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना दिली आहे। भारतात आलेल्या नवीन व्हायरसबाबत सरकार गंभीर आहे। राज्याची आरोग्य यंत्रणा ही सतर्क असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतःची काळजी घेणं, या सगळ्याच गोष्टी करण्याबद्दल आपण सर्वच आपल्या नागरिकांना सूचना करतोय। बऱ्याच वेळा असं होत असते की सोशल मीडियामध्ये, पेपरमध्ये किंवा आमच्या एकमेकाच्या बोलण्यांमधनं सुद्धा विनाकारण माणसांच्या मध्ये भीती तयार होते। अशी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही। अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सर्व लोकांची काळजी घेऊया आणि या जो काही रुग्ण सापडलाय त्याच्याबद्दल सुद्धा देशपातळीवरती आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल। आपल्या राज्यातल्या लोकांची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याबद्दल आरोग्य विभाग अतिशय योग्य ते निर्देश दिले। या संदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाची काही बैठक नियोजित आहे का, काय नाही? याबद्दल उद्या किंवा परवा दिवशी सुद्धा आपण बैठक घेतोय आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमच्या आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी असतील, सर्व डॉक्टर्स असतील, यांना सुद्धा सूचना दिल्या जातील। कोणत्याही परिस्थितीमध्ये या जो रुग्ण सापडलाय त्यामुळे घाबरण्याची गरज नाही। आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल आरोग्य विभागाची सगळी यंत्रणाची सूचना दिली, त्याचं नागरिकांनी पालन करावं, बस इतकंच। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सत्कार केला होता। यावर काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। मनोहर कुलकर्णी यांनी याआधीच बऱ्याच वेळा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा अपमान केलाय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मनोहर भिडेचा केलेला सत्कार आम्हाला न पटणारा असल्याचं मत यशोमती ठाकूर यांनी दिलंय। अपमान करणारे संभाजी भिडेंचं ठिकाणी सरकार स्वागत करणारा मुख्यमंत्री, त्या ठिकाणी बाजूला छगन भुजबळकर उपस्थित होते, त्यांनी काही चकार शब्द काढला नाही। कालचं मी पाहिलं ते चित्र टीव्हीवर। आदरणीय सन्मान्य मुख्यमंत्री साहेब मनोहर कुलकर्णीचा सत्कार करत होते आणि भुजबळ साहेब तो सत्कार शून्यात जाऊन बघत होते। खरं मनोहर कुलकर्णींनी खूप अपमान केलेला आहे आई सावित्रीचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। आणि 3 जानेवारीला माईंची जयंती असते, त्या जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री अशा व्यक्तीचा सत्कार करतात ज्यानं अपमान केलेला आहे वेळोवेळी, आणि ते आदरणीय भुजबळ साहेब सहन करतात। हे आम्हाला सहन न होणारी गोष्ट आहे। पुरोगामी आपण म्हणत असताना हे कोणचे लोक आणलेले आहेत आणि काय सुरू आहे या देशामध्ये, हे अजिबात यांच्याकडनं अपेक्षित नाही आहे, असं माझं ठाम मत आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी देण्याच्या मागणीसाठी आता ओबीसी समाज सुद्धा मोर्चा काढणार असल्याची माहिती ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यात मोर्चे काढणार असल्याचं वाघमारे यांनी सांगितलंय। मनोज जरांगे जर ओबीसी नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नसले तर आम्ही पण मराठा नेत्यांना त्यांच्या घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिलाय। कारण की याच्यात तुम्ही राजकारणाच्या याच्यातून राजकारण चाललंय, राजकारण करणाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली। यांचे सुद्धा अनेक गुन्हे आहेत, याचे तोपर्यंत डॉक्युमेंट वगैरे यांची सुद्धा यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। यांनी सुद्धा तुमच्या स्वतःच्या भागण्याच्या नादात सगळ्या समाजाला भेटीत जाण्याचं काम शांत झालं, सगळ्या गोष्टी शांत झाल्या। त्याच्याशिवाय कोणीच कुठलाच आमदार रिटेन करू शकत नाही। आणि काय माहितीये का, म्हणजे मी आता काय बोलतो झालं काय की इकडे थोडं त्यांचं हे घेतलं ना की अजित पवार गटात धनंजय मुंडे आल्यामुळे सत्तेत राहिले आणि असंही त्याला ते
सुजय विखे पाटील यांनी शिर्डी येथील साई संस्थांच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. या आक्षेपाबद्दल सुजय विखे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मराठी भाषेमध्ये प्रत्येक जण त्याचा वेगवेगळा अर्थ काढतोय. साई भक्त आमच्यासाठी आदरणीय आहेतच. साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. मी माझ्या वक्तव्याशी ठाम राहणार. या वक्तव्याने कुठल्याही साई भक्ताला हिणवण्याचा माझा उद्देश नाही, असं सुजय विखे यांनी म्हटलंय. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू संकेत गुट्टे हा नोकरीच्या कामानिमित्त पुण्यात आला होता. काम आटोपल्यानंतर रिक्षात बसला असता रिक्षात बसलेल्या तरुणीने त्याला काहीतरी टोचवलं होतं. त्यानंतर बेशुद्ध झालेल्या संकेतला थेट मनमाड बस स्थानकात जाग आली. त्याने तातडीने हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. तेव्हा पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून तो सुखरूप असल्याचं कळवलं. झालेल्या या संपूर्ण घटनेचा पोलीस सध्या तपास करतायत. सकाळी 9:30च्या सुमारास रिक्षातून सुमित भागवत गुट्टे वय 23 वर्षे हा आला आणि त्यांनी जी प्राथमिक माहिती दिली त्या माहितीनुसार त्याचं म्हणणं असं आहे, आमचे ठाणे अंमलदार जे पोलीस हवालदार व्यापारी होते यांच्याकडे त्यांनी माहिती दिली की तो पुण्यातून भारतीय विद्यापीठेतून तो औंधला जाण्याकरता निघाला रिक्षातून आणि त्याला असं त्याचं म्हणे इंजेक्शनसारखं काहीतरी त्यांनी तो सांगतोय, कथन करतोय त्याप्रमाणे. त्यानंतर त्याला काही आठवत नाही. आज सकाळी तो मनमाड बस स्टँडला इथे आला. त्यावेळेस त्याला आठवलं आणि त्यानंतर तो लोकांना विचारायला लागला पुण्याला जाणारी गाडी कुठे आहे आणि त्यानंतर लोकांनी सांगितले मनमाड शहर आहे. मग त्याने पोलीस स्टेशन कुठे आहे विचारलं आणि मग त्याच्याकडे जे असलेले पॉकेटमध्ये पैसे होते 120 रुपये त्याच्यातून तो रिक्षाने स्वतःहून पोलीस स्टेशनला आलेला आहे. ते याबाबत खातरजमा केली आणि त्याचे आई वडील पण वडील नाही त्याला आई आणि त्याचे पत्नी असे नातेवाईक इतर असे ते पाथर्डीहून निघाले. त्याबाबत ही माहिती मिळाली. त्यानंतर सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी फोनद्वारे कळवलं की ते सांगवी पोलीस स्टेशनला 2 तारखेला मिसिंग दाखल आहे आणि तो सदरचा जो युवक आहे तो आपल्याकडे आलेला आहे. मी त्यांना अश्युरन्स केलं की त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाईल, काय अडचण नाही. आपला जो स्टाफ आहे त्यांचाही स्टाफ तपास कामी नगरला होता, अहमदनगरला, तर तोही ते तिथून निघाले आणि आता सांगवी पोलीस स्टेशनचे 2 पोलीस कर्मचारी, त्याची आई, त्याची पत्नी आणि आणखीन एक नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत. तो सुस्थितीत आहे. त्याचं आम्ही आताही मेडिकल करून त्यानंतर त्यांच्या ताब्यात देऊन त्याला रवाना करत आहोत. सांगवी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि त्याच्या आईच्या आणि पत्नीच्या ही एकत्रितपणे ते सांगवीला पुण्याला जाणार आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. मंत्री गिरीश महाजन पागल झाले असून त्यांनी जळीस्थळी पाषाणी केवळ नाथाभाऊ खडसे हेच दिसतात. नाथाभाऊ नंतर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात.
गिरीश महाजन यांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख त्यांना समजत नाही, पण माझा एकुलता एक मुलगा गेला ते दुःख मी अजूनही पचवू शकलो नाही, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधलाय. गिरीश महाजन पागल झालेला आहे. त्याला वारंवार जळीस्थळी पाशाने घरी दारी नाथाभाऊच दिसतो. त्यामुळे शक्यतो आता मी गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं जातं. काही वक्तव्य करावे ते प्रसिद्धीसाठी केले जातात. नाथाभाऊंवर बोललं तर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जाते. गिरीश महाजनांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख त्यांना नाही आहे, पण मला माझा एकुलता एक मुलगा गेल्याचं दुःख अजून मी पचवू शकलेलो नाही आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भंडारा जिल्ह्यातील गृह विभागात खांदेपालट करण्यात आलं असून पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात. तसा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी जारी केला असून बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ रुजू होऊन त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करावयास सांगितलंय. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर कुशिरे गावाजवळ उड्डाणपूल होण्यासाठी आज पंचक्रोशीतील सुमारे 10 ते 15 गावांनी उड्डाणपूल कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन मांडलंय. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कुशिरे येथून रत्नागिरी नागपूर महामार्ग हा जात असून या महामार्गाचं सध्या काम सुरू आहे. मात्र या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने कुशिरे येथे उड्डाणपूल होण्याची आवश्यकता असताना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी कुशिरे येथे आज ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलंय. रत्नागिरी नागपूर महामार्ग क्रमांक 166 आज कुशिरेतून जात आहे. त्या रस्त्यावरती आमच्या पंचक्रोशीतील कुशिरे, पोवाळे, गिरोली, ज्योतिबा, केकले, जाकले, कोडोली, बहिरेवाडी या सर्वच गावातील सर्व ग्रामस्थांची या रस्त्यावरती उड्डाणपुलासाठी मागणी आहे. गेले 1 वर्षापासून या सगळ्या गावचे लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, स्थानिकचे लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी सातत्यानं कागदोपत्री जो काय आहे पाठपुरावा चालू ठेवलेला आहे, पण त्याला अजूनही अद्याप यश आलेलं नाही. त्या अनुषंगानं त्या पंचक्रोशीतील सगळ्या गावातील लोकांनी आज आम्ही तिकडे आंदोलन केलेलं आहे. त्या आंदोलनाला यश म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जर जोपर्यंत आम्हाला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कलेक्टर साहेब असतील किंवा नॅशनल हायवेच्या वतीनं त्यांचे जे कोण वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याकडून लेखी स्वरूपात जोपर्यंत आम्हाला अधिकृत पत्र मिळत नाही तोपर्यंत काय आम्ही आंदोलन थांबवणार नाही आहे. आणि आत्तासुद्धा जर का आम्हाला एवढ्या आंदोलनावरून जर का यश नाही आलं, सरकारनं किंवा प्रशासनानं जर का याच्याकडे लक्ष देऊन वेळेत आमची जर का मागणी मान्य केली नाही तर नक्कीचपणे आम्ही पुढे जाऊन ते आंदोलन तीव्र करणार आहोत. कारण हा आमच्या जीवाचा प्रश्न आहे. आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही आहे, आमच्या रस्त्याला विरोध नाही आहे. तुम्ही आमच्या जमिनी घेतल्यात आम्ही काय बोललो नाही, तुम्ही आमच्या वृक्षतोड करून पर्यावरणाची हानी केलीत आम्ही काय बोललो नाही, पण आता तुम्ही आमचा जीव घ्यायला लागलाय तर आम्हाला निश्चितपणे जागा व्हावं लागेल. कारण आज नाही उद्या आम्ही मरणारच आहे. तर मग आमची मागणी नाही मान्य झाली तर वेळ प्रसंगी तर आम्ही सगळे कुटुंब, सगळ्या गावातील सगळी लोक या ठिकाणी येऊन आत्मदहनाचा इशारा आम्ही या माध्यमातून शासनाला दिलेला आहे. रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली नव्याने प्रकल्प उभारले जात असून शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. मात्र अनेक वर्ष इथं कोणताही प्रकल्प उभारला जात नसून या जमिनी पडीक राहत असल्याने शेतकरी वर्गात असंतोष उफाळून येतोय. अलिबाग तालुक्यातील शहापूर खारेपाट विभागातील हजारो शेतकऱ्यांनी न्याय हक्कांसाठी यल्गार पुकारला असून भूसंपादनातील गैरकारभाराविरोधात आंदोलन छेडण्यात आलंय. नमस्कार, मी ॲडव्होकेट कुंदन श्रीधर पाटील. मी शेतकरी संघटनेचा कायदेशीर सल्लागार काम करत असताना आमच्या शहापूर, धाकटे शहापूर व धेरण विभागात 2 प्रस्तावित प्रकल्प MIDCने आमच्यावर एक प्रकारे लादले गेलेले आहेत. एक प्रकल्पाची जमीन संपादित झालेली असताना दुसऱ्या प्रकल्पाचा आमच्यावर अधिसूचनेची त्यांनी जबरदस्ती केली. त्या जबरदस्ती करत असताना कुठेही शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आलेलं नाही आहे. आमच्या शेतकऱ्यांची एकमेव मागणी होती की आमच्या शेतकऱ्यांसोबत MIDC अधिकारी, येणारी प्रस्तावित कंपनी आणि प्रशासकीय अधिकारी व महत्त्वाचा मुद्दा घटक शेतकरी यांची संयुक्त मीटिंग लावणं गरजेचं होतं. ते त्यांनी लावलेली नाही आहे. प्रथमतः प्रकल्पाला कोणताही विरोध नसताना गेली 10 वर्ष जो टाटा पॉवरसाठी प्रोजेक्ट त्यांनी घेतला होता, या महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महामंडळ जे MIDC आहे म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, त्यांनी आमच्या शेतकऱ्यांची मांडलेली फसवणूक की त्यांनी 2009 साली टाटा पॉवरसाठी घेतलेली जमीन सिनेमासाठी हस्तांतरित करताना कुठेही महत्त्वाच्या घटकाला विश्वासात घेतलं नाही. ही मांडलेली आमची फसवणूक थांबवण्यासाठी मी सर्व राजकीय पक्षांना आणि महत्त्वाचे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना, तुम्ही शेतकरी प्रधान शासन असल्याचं सांगताय, मग इथे शेतकरी अन्याय होत असताना तुम्ही कुठे आहात? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही हा मुद्दा जर प्रकर्षाने विधानसभेत, विधान परिषदेत मांडला नाहीत तर आम्ही आत्मदहन करण्याला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. एवढं बोलून
घ्यायची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालना जायकवाडी योजनेच्या पाईपलाईनचे लिकेज काढण्यासाठी 6 ते 7 जानेवारी असा 2 दिवसांचा शटडाऊन घेण्यात आला. हा 2 दिवसांचा शटडाऊन असल्यामुळे जालना शहरातील जुना जालना भागातून नूतन वसाहत आणि पंचायत समिती भागात 2 दिवस उशिराने पाणी पुरवठा होणार आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पुढील सर्व भागाचा पाणी पुरवठा हा 2 दिवस उशिराने होईल असं जालना महानगरपालिकेतर्फे कळवण्यात आलंय. 1.5 वर्षांपासून जालना शहरातून गायब झालेल्या 17 वर्षाच्या मुलाचा शोध लावण्यात अखेर जालना येथील अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पथकाला सध्या यश आलंय. पथकाने अल्पवयीन मुलीसह तिला पळवून नेणारा नराधमास छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल परिसरातून ताब्यात घेत सदर बाजार पोलिसांच्या स्वाधीन केले. 14 सप्टेंबर 2023 रोजी नवीन जालना भागातील साईनगर येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी गायब झाली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा देखील दाखल करत ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटकडे याचा तपास वर्ग केला होता. धाराशिव जिल्ह्यासाठी आजची सकाळ रक्तरंजित ठरली असून वाशी तालुक्यातील बावी येथे पारधी समाजाच्या 2 गटात हाणामारी होऊन त्यात 4 जणांचा मृत्यू झालाय. शेतात पाणी देण्यावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. हे दोन्ही गट एकमेकांच्या परिचयाचे होते, त्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जळगाव महापालिकेच्या वतीने जळगाव शहरातील सागर पार्क या क्रीडांगणावर खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवात खानदेशातील विविध संस्कृतीचं दर्शन अनुभवायला मिळतं. या दरम्यान या महोत्सवाला नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला असून नागरिकांची मोठी गर्दी या महोत्सवात पाहायला मिळाली. मात्र या भव्य महोत्सवाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही उपाययोजना या ठिकाणी नसल्याचं दिसतंय. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.